संत नरहरी महाराज जयंती उत्सव वणीत उत्साहात संपन्न. सुवर्णकार समाज संस्थेच्या वतीने विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन. वणी शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडींसह आपलं स्वागत आहे सिटी न्यूज वणीमध्ये. वणी येथे भारतीय सुवर्णकार समाज संस्था शाखा वणीच्या वतीने दिनांक 21 ऑगस्ट रोजी श्री संत नरहरी महाराज जयंती उत्सव विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात संपन्न झाला. श्री संत नरहरी महाराज मंदिर, हनुमान मंदिर परिसर व जत्रा मैदान येथे पूजा व अभिषेक, भजन, दहीहांडी, गोपालकाला आणि महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी 10वी व 12वीतील गुणवंत विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. दुपारी नृत्य व वेशभूषा स्पर्धेसह सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षीस वितरण पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुवर्णकार समाज शाखा वणीचे सल्लागार दिलीपभाऊ प्रल्हाद पंत रेभे होते. प्रमुख पाहुणे म्हणून वाहतूक पोलीस निरीक्षक नरेश रणधीर, जितेंद्रराव कुबे व विनोद चांदवळकर उपस्थित होते. सायंकाळी आरतीनंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. समाज बांधवांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे जयंती उत्सव भक्तिमय वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता अनिल रेभे, विकास चांदवळकर, संतोष करंडे, जितेंद्र मस्के, सागर चांदवळकर, सौ पूर्वा बांगळे, गायत्री चित्रीव, सोनाली टिकले, मिलिंद करंडे, सतीश घोडके, सचिन रोकडे, प्रेम गिरजापुरे, सौ संध्या रेभे, रुपाली रेभे, सिग्नेताई, सुरेखा वगडीचार, प्रियंका बंगळे, उज्ज्वला चांदवळकर यांनी मोठे परिश्रम घेतले. लोकांना आपण आज इथे आमसभा समजून दरवर्षी आपण इथे श्रद्धांजली देत असतो. 2025 व 2026 या वर्षाच्या कालावधीमध्ये जे आपले समाज वर्ग स्वर्गाशी होतात अशा लोकांना आपण आज इथे श्रद्धांजली देण्याकरिता आपण आज इथे समाज बांधव एकत्रित जमलेलो आहोत. यावर्षी माझ्याकडे काही नावं तर आलेले नाही, पण एक नाव आता नुकतंच चंद्रगिरवार कुटुंबामध्ये सौ शशिकला अशोकराव चंद्रगिरवार यांचे आताच 15 दिवसा पहिले दुःखद निधन झालं. आणि माहिती नसल्यामुळे मला माझ्याकडे नावं आले नसल्यामुळे आणि नाव जर सुटलं असेल त्यांनाही सुद्धा आपल्याला इथे श्रद्धांजली द्यावायची आहे. म्हणून आपण ज्या ठिकाणी बसलेले आहात त्याच ठिकाणी 2 मिनिटं आपण उभे राहून आपण या समाज वर्गांना श्रद्धांजली देऊया. आहे की सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर पुन्हा इथे बसून आपल्याला त्या लहान मुलींचा आपल्याला कार्यक्रम बघायचा आहे. दरवर्षीप्रमाणे आज आपण संत शिरोमणी श्री नरहरी महाराज जयंती उत्सव साजरा करण्याकरता सर्व समाज आपल्या परीने योगदान देऊन वर्षातून एकदा येणाऱ्या या सोहळ्याकरिता एकत्र येत असतो. या निमित्ताने आपण स्त्रीची पूजा, अभिषेक व मान्यवरांचे मनोगत आणि मार्गदर्शन आपल्या दैनंदिन जीवनात लाभ होत असतो. इथे आलेले मान्यवर आपणास शैक्षणिक, सामाजिक व इतर मार्गदर्शन करत असतात. तसेच समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देत त्यांची प्रेरणा वाढवण्याचे काम आपण करीत असतो. बंधूंनो, यापुढेही आपण नेहमी एकमेकांना सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ या म्हणीप्रमाणे कार्य करीत राहू. तसेच आम्ही पदाधिकारी सुद्धा समाजाच्या अडीअडचणी सोडवण्यास सदैव तत्पर राहू. हा आशीर्वाद श्री संत शिरोमणी श्री नरहरी महाराज यांना मागतो व सर्वांची रजा घेतो. जय नरहरी. आणि वर्षभरात कार्यक्रम झाले त्यामध्ये सर्वात जास्त सहकार्य करणारे श्री अनिता रेभे यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते. आणि आमच्या महिला सुवर्णकार समाजाच्या माजी अध्यक्षा सौ मंदाकाकू बांगरे या आज मंचावर उपस्थित नाही आहे, पण त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करते. कारण त्यांनी मला प्रत्येक वेळी मार्गदर्शन केले आणि मी जितके कार्यक्रम घेतले तेवढ्या सगळ्यात माझ्या महिला वर्गांनी मला सपोर्ट केले आणि सगळ्या कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतले. तसेच यावर्षी पण आपण कार्यक्रम करू आणि सगळ्यांनी सहभाग घ्यायचा आहे अशी मी त्यांना विनंती करते.
आणि एवढे बोलून माझे 2 शब्द पूर्ण करते. मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी आयोजकांचे खूप आभार मानतो. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नोकरी केल्यानंतर ज्यावेळेस मी वणीमध्ये आलो वणीच्या लोकांचं एक मन आहे ज्याचं नाही कोणी त्याचं आहे वणी म्हणजे तर ठीक आहे. आयोजक त्यावेळेस मला भेटले त्याची चर्चा झाली. मी मूळचा अंबाडे डिस्ट्रिक्ट जळगाव या ठिकाणी राहणार असून मी सर्वप्रथम आपली माफी मागतो कारण की मी या ठिकाणी माझ्या बायकोला सुद्धा आलं असतं कार्यक्रमाला परंतु ह्या सीझनमध्ये आमच्याकडे कामगारी रोड असतात त्यामुळे मॅडम गावी गेले आहे. नेक्स्ट जर काही कार्यक्रम असला तर मी नक्कीच माझ्या सौभाग्यवतीनं या कार्यक्रमाला आले म्हणून ओळख सांगतो. मला खूप आनंद झाला की आपल्या समाजामध्ये असे कार्यक्रम होत आहेत. मी ज्यावेळेस अमरावतीमध्ये होतो अकोल्याला होतो काही दिवस मुंबईमध्ये होतो काही दिवस पालघरमध्ये होतो तर बऱ्याच ठिकाणी मला येऊ आला परंतु आपला आयोजन आणि आपल्या कार्यक्रमाची रूपरेषा बघून मी खूप आनंद मिळतोय. खरंच असे कार्यक्रम होणं आपल्या समाजासाठी खूप आवश्यक आहे. मी सर्वप्रथम आपल्याला हे सांगू इच्छितो की संत नरहरी महाराज यांचं जर आपण कार्य बघितलं तर ते त्याची समाधी सुद्धा पंढरपूरमध्ये आहे. फार ते साधारणतः 12व्या शतकामध्ये आपल्याकडे जर राजकीय परिस्थिती गेली नसली परंतु सामाजिक धार्मिक परिस्थिती बाहेर पडली की आपल्याकडे 2 पंथ होते. एक शैव पंथ ज्याला आपण हरिया म्हणतो आणि एक विष्णू पंथ म्हणजे ते हरीला मानणारे आणि हरला मानणारे. त्या काळात त्यांचे एवढे युद्ध व्हायचे एवढ्या साधू संतांच्या मारामाऱ्या व्हायच्या की एकमेकाविरुद्ध ते राहत होते म्हणजे होते हिंदू परंतु शैवपंथ आणि वैष्णवपंथ असे 2 पंथ असल्यामुळे ते कधी एकत्र नांदू शकले नाही आणि यांना एकत्र नांदण्यासाठी नरहरी महाराजांचा जन्म झाला आहे. त्यांच्या विमर्श जाऊ याबद्दल मला खूप अभिमान आपण सर्वांना अभिमान वाटला पाहिजे. नरहरी महाराज स्वतः ते महादेवाला मानणारे होते शिवाला मानणारे होते हरीला मानणारे होते हरला मानणारे होते परंतु हरीला मानत नव्हते. हरी म्हणजे कोण विठ्ठल. त्यांनी प्रण घेतला होता की मी कधीही विठ्ठलाचं दर्शन घेणार नाही. ऍक्च्युली ते राहतात पंढरपूरमध्ये मंदिराच्या समोर त्यांचं शॉप होतं. तो तुम्हाला किस्सा माहिती असेल. एक धनिक त्यांच्याकडे गेला आणि त्यांना सांगितलं की बाबा मला विठ्ठलाला करवटा घ्यायचा आहे आपल्याला बांधायला तर तो तुम्ही मला करून द्या. तर त्यांनी स्पष्टपणे नकार दिला की मी असा प्रण घेतलेला आहे की मी कधी विठ्ठलाचं दर्शन घेणार नाही विठ्ठल मंदिरात जाणार नाही. तर तुम्ही मार्ग घेऊन या तर तुम्ही माल आणल्यानंतर मी तो करवटा तुम्हाला बनवून देईन. तर ते धनिक गेले त्यांनी विठ्ठलाला माप घेतलं कमरेचं आणि त्यांना ते माप दिलं त्यानंतर त्यांनी तो करवटा बनवला. परंतु दरवेळेस त्यावेळेस ते घालताना जायचं तिथं परिधान करताना तर तो कमी व्हायचा काही वेळेस जास्त व्हायचा काही वेळेस कमी व्हायचा असं बऱ्याच झालं. तर शेवटी ते धनिक म्हणाले की बाबा आकामोडा काही व्यवस्थित होत नाही आणि तुमचा प्रण पण आहे की मी विठ्ठलाचं दर्शन घेणार नाही तर तुम्ही एक काम करा मी तुमचे डोळे घालतो आणि तुम्हाला तिथे घेऊन जातो तुम्ही स्वतः माप घ्या आणि मग तुम्हाला डोळा बनवून द्या. त्यावेळेस नरहरी महाराज राजी झाले. त्यांनी डोळ्याला पट्टी बांधली. डोळ्याला पट्टी बांधल्यानंतर ते मंदिरात गेले परंतु त्यांनी ज्यावेळेस त्या विठ्ठलाला कमरेमध्ये घेतला त्यावेळेस त्यांना जाणवलं त्यांना साक्षात्कार झाला की विठ्ठल म्हणजे महादेव आहे. आणि मग तेव्हापासून त्यांनी या हिंदू समाजामध्ये 2 गट पडलेले होते जे विष्णूला मानणारे होते आणि जे महादेवाला मानणारे होते त्यांना सगळ्यांना एकत्र केलं. म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये जे तुकाराम महाराज असतील ज्ञानेश्वर महाराज असतील नामदेव महाराज असतील यांच्यानंतर जर सगळ्यात जास्त चांगलं काम कोणी केलं असेल तर नरहरी महाराजांनी केलेलं आहे. ज्याच्या वेळेस हिंदू धर्मविभागला गेला होता त्या सगळ्यांना त्यांनी एकत्र आणलं. राहण्याच्या पद्धती वेगळ्या होत्या बोलण्याच्या पद्धती वेगळ्या होत्या काठा खबरदारीमध्ये समाज विभाग विभागला होता. त्यावेळेस नरहरी महाराजांनी पुढे येऊन त्याच्या नावामध्ये नर पण आहे आणि हरी पण आहे म्हणजे महादेव सुद्धा आहे आणि विठ्ठल सुद्धा आहे. विठ्ठल वेगळा नाही आहे महादेव पण वेगळा नाही. विठ्ठलाचा नव्हता महादेव आहे किंवा महादेवाचा नव्हता विठ्ठल आहे असं त्यांनी समाजाला पटवून दिलं. म्हणजे एक महान कार्य जर तुम्ही केलं असेल तर नरहरी महाराजांनी केलं की हिंदू धर्माला त्यांनी एकत्र आणलं आणि तेव्हापासून आपण शैवपंथ विष्णुपंथ विसरलो. मात्र असं पण एक दुःखाची बाब आहे की ज्या नरहरी महाराजांनी सगळं हिंदू समाजाला एक केलं 8 पगडांचे एकत्र आणले 8 पंथ एकत्र केले परंतु ते 8 धर्मामध्ये लाल सुधार आणि वैश्य सुधार यांना एकत्र करू शकले नाही. कारण आज सुद्धा पंढरपूरमध्ये लाल सुधारांचं नरहरी महाराजांचं मंदिर वेगळं आहे आणि महादेव सुधारांचं
मंत्री वेगळे आहेत. तर आपण हे सर्व नरहरी महाराजांना खरी श्रद्धांजली किंवा त्यांच्या जयंतीनिमित्त काय पण थोड्या वेळापूर्वीच आता रणजित साहेबांनी खूप छान आपल्याला नरहरी महाराजांबद्दल माहिती दिलेली आहे आणि समाजाला कसं एकत्रित करता येईल याबद्दलही आपल्याला सांगितलेलं आहे. नरहरी महाराजांची जी एक शिकवण जी होती की देवा तुझा मी सोनार तुझ्या नामाचाच व्यवहार, तर त्यांनी हे सांगितलं की बाबा आपण जे काम करतोय जे बिझनेस करतोय त्याच्यामध्येही तुम्हाला देव शोधता येतो, जरुरी नाही की तुम्हाला त्या मंदिरात जायचं आहे. नरहरी महाराजांनी आपल्या सोनाचं जे कारिगिरी होती त्या कारिगिरीच्या त्या प्रत्येक वस्तूंवर त्यांनी खूप छान अभंग लिहिलेला आहे आणि त्या अभंगाच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा तुम्ही जे काम करता, मग तुम्ही कोणताही बिझनेस करो, कारिगिरी करो किंवा कोणताही व्यवसाय करा, त्या व्यवसायातून सुद्धा तुम्हाला तुमच्या देवापर्यंत तुम्हाला पोहोचता येते. तर ही त्यांची एक मोठी शिकवण आपल्या समाजाला दिलेली आहे. आणि असे समाजाचे आता मी दिलीप भाऊ सोबत बोलत होतो तर दिलीप भाऊंनी सांगितलं की त्यांच्या वडिलांपासून या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे, पण असं वाटते की कदाचित ही शेवटची पिढी असेल. येणाऱ्या पिढीला कदाचित नरहरी महाराजांबद्दल माहिती नसावं किंवा त्यांना तसा उत्साह नसेल की ते पुढे जाऊन या असे कार्यक्रम करतील म्हणून असे साजरी करीत असतो. यावर्षी सुद्धा बरेच कार्यक्रम समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आले आहेत. या अगोदर आमंत्रित पाहुण्यांनी बरेच काही समाजाला अनुभव असे मार्गदर्शन केलेले आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे असे आपण सर्वांना माहीतच आहे. अशा सर्व संतांच्या चरणी माझ्याकडून कोटी कोटी प्रणाम करतो. व या ठिकाणी कार्यकारी मंडळ दरवर्षी कार्यक्रम घेत असतात पण त्यांना भव्य जीव देत असतात, त्याचाच मला आनंद वाटतो. या सर्वांनी माझ्याकडून त्यांच्याकडून नवीन नवीन उपक्रम घडत आहे. हीच माझी सदिच्छा व जेव्हा जेव्हा त्यांना माझ्याकडून सहकार्य किंवा सेवा लागेल त्यासाठी मी सदैव तत्पर राहील. आणि या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थान दिले त्यासाठी कार्यकर्ते व समाजाचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपले 2 शब्द संमितो. जय हिंद. तसेच आज वणी सुवर्णकार समाज तर्फे जो कार्यक्रम आयोजित केला आहे श्री संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथीचा, या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री दिलीप भाऊ प्रल्हाद पंत पेढे यांचे सहकार्य व उपस्थिती त्यांनी या कार्यक्रमाला दिली त्याबद्दल भारतीय सुवर्णकार समाज शाखा वणी यांच्यातर्फे मी त्यांना धन्यवाद देतो. तसेच प्रमुख पाहुणे माननीय